काँग्रेसचे खासदार राहुल गांधी नांदेडवरून परभणीकडे रवाना। थोड्याच वेळात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये 3 जानेवारीला होणार भेट। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळ पुढची भूमिका ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती। छगन भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका वाक्यामध्ये खुलासा। भुजबळ आणि फडणवीसांच्या भेटीनंतर स्पष्टीकरण। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा। समीर भुजबळांची माहिती। मात्र झालेली चर्चा सांगण्यासारखी नसल्याचंही स्पष्टीकरण। शरद पवारांचे आमदार बापू पठारेंनी घेतली अजित पवारांची भेट। मतदारसंघामधील कामांच्या संदर्भात चर्चा केल्याची पठारेंची माहिती। राजकीय चर्चा झाली नसल्याचाही दावा। 2 भाऊ एकत्र आल्याचा आनंद। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। मात्र महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदी शहा राज ठाकरेंचे आयडॉल असल्याची राऊतांची टीका। नागपूर विमानतळ रनवेच्या रिकार्पेटिंगच्या कामाच्या दिरंगाईबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली नागपूरकरांची माफी। कंत्राटदाराला महिन्याची मुदत, अन्यथा ब्लॅकलिस्ट करणार, गडकरींचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी। खोटी कागदपत्र जोडून रक्कम लंपास, 2 जण अटकेत। पुण्यातील वाघोलीमध्ये मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं। 2 बालकांसह 3घांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर, आरोपी चालक अटक। मुंबईहून गोव्याला जाणारी वंदे भारत ठाण्याहून पनवेलच्या ऐवजी कल्याणला पोहोचली। तांत्रिक बिघाडामुळे गाडी कल्याण मार्गे वळवल्याचं रेल्वेचं स्पष्टीकरण। सलगच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ। शेगावमधील भक्त निवास आणि हॉटेल्सही फुल। चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर। 23 फेब्रुवारीला भारताचा पाकिस्तानशी सामना, तर 20 फेब्रुवारीला बांगलादेशसोबत सलामीची लढत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।